डॉक्टर तात्याराव लहाने हे डॉक्टर झाले नसते तर ते काय झाले असते? 100% शेतकरी. मी तुम्हाला सांगतो, मी नुसता शेतकरी झालो नसतो. आजही तुम्हाला सांगतो, मी जेव्हा शेतात जातो तर काय बघतो मी सांगितलं की माझे आंबे आता मागचे आंबे माझे जळून गेले, आता मी नवीन आंबे लावले. कुठले लावायचे आंबे, कुठले चांगले आंबे आहेत. मी ज्या गावात गेलो त्या गावात आंब्याचं झाड बघतो, हो कुठलं आहे त्याचा मी रोप घेऊन येतो. म्हणजे माझ्या ठीक आहे, मी आता डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, मी त्याच्यावर प्रेमही करतो. पण माझं शेतीवर जे प्रेम आहे, मी शेतामध्ये हे सफरचंद लावले आहेत. मराठवाड्यामध्ये सफरचंद येत नाही, बरोबर, पण मी लावलेत का प्रयोग केला मी की 150 झाडं लावले सफरचंदाचे. आणि आता त्याला सफरचंद आलेत, मोठे झाले नाहीत पण आलेत, गोड आलेत. पण बेसिक कसं आहे की मी आदर्श शेतकरी झालो असतो आणि मला ते खूपच आवडलं असतं. नक्कीच प्रयोगशील शेतकरी झालो असतो. आजही मी प्रयोगशील शेतकरी आहे. पण मला शेती, माझी जर पहिली काही आवड असेल तर शेती आणि शेती ही माझी पहिली आवड आहे. सध्या आत्मचरित्र वगैरे लिहिण्याचा काही मानस आहे का तुमचा? त्याच्यावर काही काम सुरू आहे का? कारण लोकांना तुम्हाला, आमचे जे घनिष्ठ मित्र आहेत, बर, त्यांचं नाव आहे डॉक्टर रागिनी पारेख मॅडम. बर, त्या आत्मचरित्र लिहिणार आहेत. अच्छा. त्यांनी 54 ते हे लिहिलेत चॅप्टर. बर. त्यांना आणखी 10 चॅप्टर लिहायचे, पण त्यांना गेली 5 वर्षापासून वेळ मिळत नाही 10 चॅप्टर लिहायला. नसीब खराब असं समजायचं, पण त्यांनी चरित्र लिहावं अशी आपली अपेक्षा आहे. नक्कीच. आणि आम्ही अपील करतो की रागिणी मॅडम, तुम्ही हे पाहत असाल, ऐकत असाल तर नक्की लवकरात लवकर ते चॅप्टर लिहा, म्हणजे जेणेकरून आम्हाला सगळ्यांना किमान चरित्र वाचता येईल. कारण डॉक्टर तुम्हाला अनुभवणं, तुमच्याकडून जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण इतकं तुम्ही पाहिलंय, इतकं जगही पाहिलंय आणि इतकं म्हणजे तुमच्या विषयातलं तुमचं ज्ञान आहे. तर हे सगळं ज्यांनी आखोदेखे पाहिलेलं आहे ते आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. बरं,